हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत. माझं नाव देवेश राजन. तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत नवीन गाडी नॉलेज जी असणार आहे मारुतीचं मॉडेल आहे. अरेनाचं आहे, नवीन आलेली आहे. म्हणजे आहे नवीन, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला वेरियंट वेगवेगळे असणार आहे. वेरियंट वाईज तुम्हाला दाखवतो कोणती आहे. आणि मेन म्हणजे ती गाडी आहे ब्लॅक कलरमध्ये, दाखवतो तुम्हाला. तेव्हा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी नॉलेज ही आहे आपली मारुतीची ब्रेझा VXI मॅन्युअल. याच्या आधी पण मी VXI मॉडेलचं पण व्हिडिओ बनवलेला आहे. आणि जी ZX होती, ZX आहे CNG, त्या पण गाडीचा मी रिव्ह्यू बनवलेला आहे. गाडी तुम्ही बघू शकता की ज्यांना ब्लॅक कलर जसा आवडतो त्याच्याकडे तुम्हाला ही गाडी मस्त परफेक्ट येते. कारण की ब्लॅक कलरमध्ये तुम्हाला गाडी बघू शकतात की एकदमच चांगली हिंडण्यास दिसते. सध्या गाडी धुळीची दिसते, कारण की गाडी शोरूमच्या बाहेर असल्यामुळे थोडंसं तुम्हाला हे वाटेल धुळीची. पण बाकीचं सर्व तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेमच असणार. वरती तुम्हाला शापे आणि दिले असणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला सर्व दिलेलं असणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला ऑल ऑइल जास्त दिलेले असतील. आणि आपलं बेस मॉडलमध्ये, सेकंड बेस मॉडलमध्ये तुम्हाला हे दिली असणार आहे. बेस मॉडलमध्ये तुम्हाला दिली असणार आहे स्टीलिंगमध्ये. आणि VXI मॉडलमध्ये तुम्हाला असणार आहे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये आपली व्हील दिलेली आहे स्टीलिंगमध्ये. आणि ऑल व्हील्स तुम्हाला टॉप मॉडलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये भेटून जातील. टायरची साईज तुम्हाला असणार आहे वेगळी. आणि स्टीरिंगमध्ये तुम्हाला वेगळी असणार आहे. टायरची साईज 215 60 R 16 तुमच्याला दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला स्टीरिंग. आणि 17 इंच आय थिंक ऑल व्हील्स तुम्हाला असणार आहे ते तुमचे टॉप आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला फ्रंटला असणार आहे आपले डिस्क ब्रेक दिलेले असणार आहे. आणि फ्रंटला तुम्हाला मॅक्स फंक्शन स्टूडमध्ये तुमचे दिले असणार आहे तुम्हाला सस्पेन्शन. इकडे तुम्हाला मडफ्लेक दिलेली असणार आहे. ही पण टायरिंग तुम्हाला सेमच असणार दिलेली. ओव्हर व्ह्यू तुमची बॉडी कलरमध्ये दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटरला दिलेली असणार आहे. आणि तुम्हाला चावी पण दाखवतो. चावी पण तुम्हाला नॉर्मली VXIची तुम्हाला जशी असेल तशीच दिलेली असणार आहे. बघा, तुमची अशी चावी दिली असणार, लॉक अनलॉक करण्यासाठी होते बस. आणि ओव्हर व्ह्यू ना तुमचे फोल्ड होणार नाही. टॉप मॉडलमध्ये पण होणार नाही. आणि आपले जी बेस मॉडल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला होणार नाही. पुढचं बंपर पण तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नसेल. त्यामध्ये हेडलाईट तुमचे असणार आहे हे पूर्णपणे LED प्रोजेक्टेड हेडलाईट दिलेले असणार आहे. हे तुमचे टर्निंग लाईट दिली असेल इकडच्या साईडला. आणि हे आपलं रिव्हर पार्किंग लाईट दिसणे असणार आहे. सगळे तुमचे हे फक्त LED असेल. आणि हे दोन तुमचे असणार आहे हॅलोमध्ये दिलेले. फ्रंटचा जो बंपर तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे दिलेला. VXI आणि ASमध्ये तुम्हाला फॉगलाईट भेटत नाही. फॉगलाईट तुम्हाला भेटतो टॉप मॉडलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये. तो पण तुम्हाला दिलेला असेल LEमध्ये. इकडची तुमची जी पण ग्लायडिंग आहे तुम्हाला ती एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. शोरूममधून तुम्हाला ती भेटून जाईल सगळी. आणि किंवा आफ्टर मार्केट पण तुम्ही लावून घेऊ शकतात. सेंटरला तुम्हाला बघू शकता येतो तुम्हाला मोठा सुझुकीचा लोगो इकडच्या साईडला. आणि हा जो पार्ट आहे इकडचा, हा दोन हे तुमची हे जे असणार आहे क्रोममध्ये दिली असणार इकडच्या साईडला. आणि हा पण मधली ही पट्टी जी असणार ही ग्रे कलरमध्ये दिली असणार आहे इकडच्या साईडला. आणि टॉप मॉडलमध्ये तुम्हाला हे असणार आहे लाईट पण तुम्हाला सिमेंट भेटेल, पण तुम्हाला थोडंसं वेगळं असणार आहे. DRL वेळ पण त्याच्यामध्ये भेटून जातील टॉप मॉडलमध्ये. इथं तुम्हाला फक्त इथं हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला आहे इकडच्या साईडला. बंपर असणार आहे हा असाच सेमच. CNGमध्ये ही पण मॉडल सेमच इकडच्या साईडला. मॅन्युअल असणार आहे. या काही वॉशर असणार आहे, वायपर दिलेलं असणार इकडच्या साईडला. नंतर तुम्हाला साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेमच दिलेलं असणार आहे. डोअर तुमचे हे जे असणार आहे हँडल तुम्हाला बॉडी कलरमध्ये दिलेलं असतील. आणि हे तुमचं लॉक अनलॉक करण्यासाठी इकडच्या साईडला. डोअर वायझर एक्सेसरीचा पार्ट हा तुम्हाला सगळं तुम्हाला भेटून जाईल आपला एक्सेसरीच्या पार्टमध्ये इकडच्या साईडला. पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक असणार आहे. आणि पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिले असणार टॉरिझम बीममध्ये इकडच्या साईडला. आणि तुम्हाला मी दाखवतो रिअल प्रोफाईल गाडीची. रिअल प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्हाला. रिअल प्रोफाईलमध्ये पण तुम्हाला ऑलमोस्ट सगळं सेमच दिलेलं असणार आहे इकडच्या साईडला. इथं तुम्हाला डिफॉर भेटून जाईल, फक्त वायपर भेटणार नाही या ठिकाणी. हाय माउंट प्रॉब्लेम दिलेलं असणार आहे. आणि हे तुम्हाला स्पॉटर दिले असणार आहे. वरती तुम्हाला दिले असणार आहे हे सापणी आणि नाही इकडच्या साईडला. सुझुकीचा मोठा लोगो दिले असणार इकडच्या साईडला क्रोममध्ये. आणि हा ब्रेझाचा लोगो तुम्हाला असं नसणार क्रोममध्ये दिलेला. इथं तुम्हाला कुठे कॅमेरा भेटणार नाही. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला कॅमेरा भेटून जाईल. यामध्ये नंबर प्लेट तुम्हाला टाकली दिली असेल इकडच्या साईडला. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिली असेल. आणि 2 रिफ्लेक्टर दिले असणार इकडच्या साईडला. खाली तुम्हाला दिले असणार टोईंग हुक. डिक्की पण तुम्हाला दाखवतो ओपन करून. डिक्की तुमची एवढी असणार आहे बघा. वरती तुम्हाला ही पूर्णपणे पॅकिंग आहे. हे आपला टेलगेट बट करण्यासाठी जागा दिली असणार आहे. हँडल दिली असणार आहे. हे असणार आहे पार्सल ट्रे. ठीक आहे. ही टाकी तुमची 60 लिटरपर्यंत दिली असेल. आणि फ्युलची टाकी जी असणार तुमची ही 45 लिटरपर्यंत दिलेली असणार आहे पेट्रोलची टाकी. आणि बाकीचा स्पेस तुम्हाला एवढं बाकी राहतो. स्पेअर व्हील तुम्हाला याच्या खाली भेटून जाईल. ते पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे स्पेअर व्हील. आणि टूल किट बाकीचं तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल. यामध्ये स्पेस तुम्हाला चांगला भेटतो. इथं पण भेटतो, इथं पण भेटतो. म्हणजे तुम्हाला कुठे लॅम्प बिंड भेटणार नाही विचारायला. फक्त हुक भेटेल या ठिकाणी गाडी. ठीक आहे. टेलगेट आता बंद करतो मी गाडीचं. ठीक आहे. आणि हे बघू शकतात इकडे तुम्हाला हे असणार आहे 45 लिटरपर्यंत तुमची असणार आहे आपली टाकी. आपली 45 किंवा 48 लिटरची तुमची टाकी दिली असणार आहे जे कोणती पेट्रोलची. ठीक आहे. तुम्हाला रिअर डोर ओपन करून दाखवतो. रिअर डोरमध्ये तुम्हाला सेमच असणार आहे. काही चेंजेस नसेल. फक्त टॉप मॉडलमध्ये तुम्हाला वेगळं असेल. आणि बेस मॉडलमध्ये आणि सेकंड बेस मॉडलमध्ये तुम्हाला असं नॉर्मली दिलेलं असणार आहे. इंटेरियर आतमध्ये पूर्णपणे ब्लॅक असणार आहे. हा डोअर हँडल दिली असणार आहे की चाईडला लॉक अनलॉक करण्यासाठी. आणि हे पॉवर विंडो सीट दिलेलं असणार आहे. 4 तुम्हाला स्पीकर येतील इकडं. आणि ट्विटर तुम्हाला असणार आहे जे असणार आहे तुम्हाला टॉप मॉडलमध्ये येतील.
बाकी तुम्हाला हे फर्स्ट एड किट दिलेच नाही आतमध्ये ॲडला, टूल किट भेटेल ऐकायच्या ॲडला, रिफ्लेक्टर असणार इथं आणि सीट तुम्हाला हे असे नॉर्मली फॅब्रिकमध्ये तुम्हाला दिले असेल. हेडरेस्ट तुमचे माउंटेड असणार आहे आणि इथं पण तुम्हाला बघायचं तुम्हाला पिलो ठेवण्याची तुम्ही जागा दिली असेल त्याच्या ॲडला आणि मध्ये तुम्हाला लॅम्प दिले असणार तर पण असं मला हॅलोमध्ये याच्या ॲडला. ठीक आहे. आणि इथं तुम्हाला असणार आहे एसीचे वेंट दिलेले असणार आहे, थोडीशी स्पीच दिली असेल याच्या आणि तुम्ही इथं या इथं तुम्हाला एक सेक्शन दिलेलं असणार आहे आपला हे करण्यासाठी 12 वोल्ट सॉकेट लावण्यासाठी आणि इथं तुम्हाला USB पोर्ट आपण जर पाहिजे असेल तुम्ही इथं लावू शकता, USB पोर्ट किंवा ऑक्स तिथं तुम्हाला दिलं असणार सेक्शन त्या ठिकाणी. डोअर मी आता ड्रायव्हर साईडचा ओपन करतो. इथं पण तुम्हाला सेम दिली असणार आहे, डोअर हँडल असणार आहे. इथं बघा तुम्हाला ट्विटर आहे, हे आय थिंक कस्टमरने लावून घेतलेले आहेत कारण की गाडीचं डिलिव्हरीच होतं. टॉप मॉडलमध्ये भेटतं ट्विटर्स. डोअर हँडल असणार आहे, ओव्हरवेनचे कंट्रोल दिलेले असणार आहे, स्पीकर असेल, बॉटल होल्डर आहे, थोडी स्पेस आहे. हे आपलं लॉक अनलॉक करण्यासाठी आणि हे बटन दिले असेल आणि हे आपलं असणार पॉवर विंडोचे स्विच त्याच्याला. हे आपला हँडल असणार आहे. सीट तुमचं हाईट ॲडजस्ट करण्यासाठी, रिक्लाईन करण्यासाठी आणि इथं पण तुमचं हे फॅब्रिकमध्ये असणार आहे. इथं तुम्हाला एअरबॅग भेटून जातील, 6 तुम्हाला एअरबॅग दिलेले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 2 असतील, ड्रायव्हर साईड, ड्रायव्हर साईड आणि बाकीचे तुम्हाला इथं दिले असणार आहे कर्टनला, सॉरी सीटला एका साईडला इथं असणार आहे आणि इथं पण तुम्हाला भेटून जातील इकडच्या साईडला. ठीक आहे. आता मी सीटला पर्यंत माझ्यासाठी हे करून घेतो आणि तुम्हाला बाकीचं दाखवतो फंक्शन्स. पहिले चावी काढून घेतो गाडीची. चावी कुठेली हो. हे बघा इथं तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं असणार आहे आणि हे आपलं आपण स्विच करू शकतो CNG पेट्रोलमध्ये आणि हे आपलं असणार आहे हेडलाईटचे कंट्रोल. आणि हा जो पार्ट आहे मधला आपला वेंटच्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं असं ही डिझाईन दिलेली असणार आहे कार्बन फायबरच्या टाईपमध्ये. एसीचे वेंट दिलेले असणार आहे. पुढचं हे असणार आहे आपला डॅशबोर्ड, हे तुम्हाला असणार आहे या टाईपमध्ये 7 ते 8 इंचमध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला भेटून जाईल यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 एसीचे वेंट असणार आहे, हेडलाईटमध्ये दिले असणार आहे. इथं तुम्हाला असणार आहे हे आपले टेम्परेचरचं कंट्रोल दिलेलं असणार आहे साईडला आणि खाली तुम्हाला दिले असणार आहे 12 वोल्ट सॉकेट. हे बघा 12 वोल्ट सॉकेट दिले असणार आहे. इथं तुम्हाला दिले असणार USB पोर्ट आणि इथं तुम्हाला मोबाईल ठेवण्यासाठी चांगले दिसणार आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला इथं भेटून जाईल आरामशीर. तुम्हाला जर लावून घ्यायचं असेल तर तुम्ही लावून घेऊ शकता या ठिकाणी. 5 तुम्हाला मॅन्युअली तुम्हाला 5 स्पीड तुम्हाला गिअरबॉक्स दिली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक पण भेटेल आणि मॅन्युअल पण भेटेल. ठीक आहे. थोडंसं समोर चिल्लर ठेवण्याची जागा दिली असणार आहे, बॉटल दोन आपलं कप होल्डर दिली असेल आणि हँडब्रेक दिलेलं असेल साईडला. काही तुम्हाला आपलं हे लावू शकतो आपण आपलं मॅटबीट लावू शकतो की साईडला आणि ग्लव्ह बॉक्स पण तुम्हाला भरपूर मोठा भेटेल यामध्ये. फर्स्ट एड किट पण आहे आणि बुक पण तुम्हाला दिलं असणार आहे. आणि इथं पण तुमचा हा जो सेक्शन आहे मधला हा पण तुम्हाला डिझाईनमध्ये दिले असणार आहे. हा थोडासा सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली असणार आहे साईडला. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा पुढचं तुमचं हे असं असणार दिलेलं, हे असणार आहे दिलेलं अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले असणार आहे. तुम्हाला एवढं नॅव्हिगेशन असणार आहे, नंतर वायफाय असणार, ब्लूटूथ असणार आहे दिलेले. सेटिंग तुम्हाला करू शकतात. नंतर मीडिया असणार आहे, कनेक्टिव्हिटी असणार आहे, नंतर मग नॅव्हिगेशन तुम्हाला भेटून दिले यामध्ये. बाकीचे तुम्हाला फंक्शन तुम्हाला समोर तिथे 17 दिले यामध्ये या ठिकाणी. ठीक आहे. सेटिंगमध्ये तुम्हाला सर्व असेल की जायला डिस्प्ले सेटिंग, डे सेटिंग सगळं तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. नंतर मग तुम्ही कनेक्टिव्हिटी करू शकतात, नंतर मग फोन कनेक्शन सगळं तुम्हाला भेटून जाईल. मीडिया नंतर मग हे रेडिओ असणार दिलेला. तिथे तुम्हाला वरती सनवायझर विथ हे दिलेलं असणार आहे तिकीट होल्डर की जायला. इथं तुम्हाला माईक भेटेल. इथं सनवायझर विथ तुम्हाला मिरर असणार आहे दिलेला या ठिकाणी. इथं मिरर दिले असणार आहे. ठीक आहे. एसीचा जो कंट्रोल आहे क्लायमेट कंट्रोल तुम्हाला एकदम भारी दिलेले आहेत, एकदम भारी. हा आपला मॅन्युअली पण आहे आणि थोडंसं टचमध्ये पण दिले असणार आहे त्याच्याला. तुम्हाला सगळं याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. पुढे तुम्हाला इथं MID दिली असणार आहे, आपलं RPM मीटर MID असेल, हे असणार आहे आपलं याचं स्पीडोमीटर की जायला. ठीक आहे. जर आपण चेंज करू शकतो ट्रिप A ट्रिप B टी किती मीटर झालं ते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे मित्रांनो. आणि इथून आपण बाकीचं चेंज करू शकतो. आपलं CNG पेट्रोलचं किती लेवल आहे, ती टायमिंग किती आहे, टेम्परेचर किती आहे ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ABS EBD ESP हिल असिस्ट हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आता मी तुम्हाला बोर्ड ओपन करून दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला हे दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला असणार आहे हे आपलं फ्यूलचं ओपन करण्यासाठी आणि इथं हे आपलं असणार आहे बोर्ड ओपन करण्यासाठी. ठीक आहे. आता सध्या मी गाडी बंद करून टाकतो. तुम्हाला पहिले मी बोर्ड ओपन करून दाखवतो, नंतर तुम्हाला बाकीचं सांगतो. ठीक आहे मित्रांनो. तुमचं इंजिन असं असणार आहे, वरती तुम्हाला आयशेशन दिली असणार आहे आणि इंजिन तुम्हाला हे असं असणार दिलेलं. ठीक आहे. इथे ABS EBDचे तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे, आपलं ऑइलचं ब्रेक ऑइलचं दिलेलं असणार आहे, हे वायपरचं दिलेलं असणार आहे, बॅटरी असेल, फ्यूची कंट्रोल दिलेलं असणार आहे, गिअर बॉक्स तुमचा खाली असेल दिलेला आणि सेफ्टी रेटिंगमध्ये तुम्हाला 4 स्टार रेटिंग आहे ही ब्रेझा. हे जे इंजिन तुमचं आहे 1.5
सिरीजचं K-सिरीज इंजिन आहे स्मार्ट हायब्रिड. याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन मिळेल आणि ऑटोमॅटिक पण भेटेल. मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला पेट्रोल मॉडलमध्ये पॉवर जी भेटते ती 75.8 BHP जी भेटते, जी 6000 RPM झाली येते. आणि टॉर्क भेटतो तुम्हाला 136.8 Nm पर्यंत, तो 4400 RPM चालला जातो पेट्रोल मॉडलमध्ये. CNG प्लस पेट्रोलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 74 kW जी 6000 RPM चालली येते. आणि CNGमध्ये जी पॉवर भेटते ती 64.6 kW भेटते पॉवर, जी 5500 RPM चालली येते. याच्या तो 136 Nmचा जो मध्ये पेट्रोलमध्ये भेटतो. आणि CNGमध्ये भेटतो तुम्हाला टॉर्क 121.5 Nm पर्यंत, तो 4200 RPM चालला जातो. पेट्रोल मॉडलमध्ये तुम्हाला जो मायलेज भेटतो मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तो 17.38 km पर लिटर भेटतो मॅन्युअलमध्ये. ऑटोमॅटिकमध्ये भेटतो तुम्हाला 19.80 km पर लिटरचा. आणि CNGमध्ये तुम्हाला भेटतो तो 25.51 kg per kg पर्यंत भेटतो मायलेज CNGमध्ये. ट्रान्समिशन तुम्हाला दोघे असणारे 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड AMTमध्ये. आणि NCBमध्ये तुम्हाला 4 स्टार रेटिंग गाडी आहे ही. आता मी बोर्ड बंद करतो. बाकीचं तुम्हाला डायमेन्शन आणि कलर कोणते भेटतील याच्यामध्ये तुम्हाला ते पण सांगून देतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेंथ असणारे 3995 mm पर्यंत, विड्थ दिलेली असणारे 1790 mm पर्यंत, हाईट दिलेली असणारे 1685 mm पर्यंत, व्हील बेस दिलेला असणारे 2500 mm पर्यंत, 5 सीटर कॅपॅसिटी. आणि तुम्हाला कलर असणारे सिंगलमध्ये पिरियल मिडनाईट ब्लॅक, पिरियल आर्टिक व्हाईट, स्प्लेंडेड सिल्वर, मॅग्मा ग्रे, नंतर मग ब्लू कलर, ब्रेव खाकी कलर, सिझलिंग रेड कलर. आणि 3 तुम्हाला कलर असणार ड्युअल टोनमध्ये, स्प्लेंडेड सिल्वर विथ मिडनाईट ब्लॅक रूफ, आणि ब्रेव खाकी विथ आर्टिक व्हाईट रूफ, सिझलिंग रेड विथ मिडनाईट ब्लॅक रूफ. एवढ्या तुम्हाला कलरमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला भरभरून फीचर भेटून जातील. फक्त जसे तुमचे वेरियंट असणार त्या टाईपमध्ये तुम्हाला याचे फीचर भेटून जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ. आत्तापुरता मी हा व्हिडिओ तर थांबवतो. जे लोक माझ्या चॅनल नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवतो तुम्हाला बनत राहील त्या टायमाला तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, असं अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या व्हिडिओ. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल. तुम्हाला हा शोरूम असणार आहे बरोबर कल्याण शिरवाड या ठिकाणी असणार आहे. व्हेलॉक्स मोटर्सच्या बरोबर बाजूला तुम्हाला नेक्साचं पण शोरूम भेटून जाईल.